काल रात्री मी 2 वाजेपर्यंत एका पेशंटचा बेड अवेलेबल करून देण्यासाठी धडपडत होतो. इतकी वाईट परिस्थिती ही बेड अवेलेबिलिटीची आहे. एकूण वाढणाऱ्या केसेस जर बघितल्या तर साधारणतः केंद्राच्या याच्यानुसार 12 तारखेला जे केसेस असतील हे पुणे जिल्ह्यामध्ये 376 व्हेंटिलेटरचे बेड कमी पडतील. त्यामुळे ही सगळ्याच नागरिकांची ही जबाबदारी आहे. कालच जे गाईडलाईन्स आलेले आहेत त्याचं आपण सगळ्यांनी थोडं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. प्रशासनाच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एक अभिमानाची गोष्ट आहे की जुन्नर तालुक्यामधलं वॅक्सिनेशन जे आहे ते काल रोजी वॅक्सिनेशनमध्ये आपण सगळ्यात आघाडीवर आहोत. ज्यापर्यंत आंबेगाव तालुका होता त्याच्या कालच्या याच्यात जुन्नर तालुक्याने वॅक्सिनेशनला च्या बाबतीत क्रॉस केलेला आहे. आता त्या सगळ्या अधिकाऱ्यांची सगळी आढावा बैठक येते. एकूण किती बेडची उपलब्धता आहे, हे बेड कशा नीट पद्धतीने मॅनेज केले जातील. मग IMAचे डॉक्टर राऊत साहेब सुद्धा आले होते. त्यांच्याशी बोलून प्रायव्हेट डॉक्टर्स यांच्याबरोबर आपल्याला कसं प्रशासकीय यंत्रणा आणखी इफेक्टिव्हली राबवता येईल याचा आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे. एकूण असणारी रुग्णसंख्या त्यामध्ये सुद्धा नवीन जे इन्फेक्शन आहे कोविडचं, ज्यामध्ये एक गोष्ट दिसते की घातकता थोडी कमी होताना दिसत असली तरी सुद्धा इन्फेक्टिव्हिटी खूप जास्त आहे. म्हणजे आधी आपल्याला बघायला मिळत होतं घरातला एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, आता आपल्याला बघायला मिळतंय की अख्खच्या अख्खं कुटुंब पॉझिटिव्ह. यामध्ये एक गोष्ट फार हे आहे की होम आयसोलेशन जर करून घेतलं असेल तर होम आयसोलेशन करायचं असेल तर त्यावेळी संपूर्ण कुटुंब सुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे होम आयसोलेशनपेक्षा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन ही गोष्ट प्रेफर करावी सध्याच्या इन्फेक्शनला. अगदीच जनावरांची अडचण आहे, संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आहे हे जर असेल तर या केसमध्ये ते कुटुंब इतर ठिकाणी संपर्कात येणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. कुटुंबाला स्वतःला खबरदारी घ्यावी लागेल. शिवाय होम आयसोलेशनमध्ये असेल तर 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 10व्या दिवशी डी डायमर असेल, चेस्ट स्कॅन असेल, हे टेस्ट कराव्या लागतील. कारण या वेळच्या इन्फेक्शनमध्ये लंग इन्व्हॉल्वमेंट, फुफ्फुसाची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ही खूप लवकर होती. लक्षणं जी मागच्या वर्षीच्या स्टेजमध्ये जशी लक्षणं दिसत होती त्या तुलनेत फुफ्फुसाची इन्व्हॉल्वमेंट आता खूप लवकर होती आणि त्यामुळे पटकन पेशंट सिरियस होतो आणि मग कोविड झाला हे कळतं. शिवाय तरुणांमध्ये, मुलांमध्ये याचा प्रसार होताना दिसतो. त्यामुळे तरुणाईनं तितकीच काळजी घेणं गरजेचं असेल. ज्या आस्थापना आहेत या सगळ्या आस्थापनांमध्ये दर आठवड्याला RT-PCR त्या आस्थापनातल्या लोकांनी करून घेणं गरजेचं आहे. काही स्वयंशिस्तीचे भाग आहेत. भाजीपाला विक्रेते कोणी म्हणजे आपली प्रत्येकाची ही धारणा आहे की आता पुन्हा लॉकडाऊनचं संकट येऊ नये आणि सगळं पुन्हा चक्र ठप्प होऊ नये हे तुमचं माझं प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण हे जर टाळायचं असेल तर जे प्रेडिक्शन केंद्रीय समितीकडून आलेलं आहे, जे मी तुम्हाला 12 एप्रिलचं प्रेडिक्शन सांगितलं, यासाठी आत्ता ज्या पद्धतीनं प्रसार होतोय तो थांबवावा लागेल. 2 महत्त्वाच्या गोष्टींवर काम करावं लागेल. एक प्रसार थांबवणं, दुसरं म्हणजे डेथ रेट कमी करणं. जे प्रसार थांबवणं असेल त्यामध्ये शक्यतो मास्क बरोबर फेस शिल्डचा वापर, विशेषतः दुकानाच्या काउंटरवर उभा राहणारा माणूस असेल, भाजी विक्रेता असेल, वडापावच्या गाडीवरचा विक्रेता असेल, जिथे तुमचा अनेक लोकांशी एकावेळी संपर्क येत असतो अशा ठिकाणी मास्क बरोबर फेस शिल्डचा वापर हा इफेक्टिव्ह ठरेल. वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर असेल, या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. लग्न सोहळे असतील, दशक्रिया विधी असतील, या दशक्रिया विधी, अंत्यविधी, लग्न सोहळे या गोष्टींमध्ये आपल्याला खरोखर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल. जी संख्या मर्यादित आहे या संख्येचं पालन करावं लागेल. आनंदाचा प्रसंग असतो, दुःखाचा प्रसंग असतो, माणसं येतात, पण आता याच्यावर कुठेतरी निर्बंध आलेले आहेत ते आपल्याला स्वयंशिस्तीनं पाळावे लागतील. कारण मी विशेषतः फक्त ह्याच कार्यक्रमांविषयी बोललो, पण इतर कोणताही सामाजिक, राजकीय, धार्मिक या सगळ्या कार्यक्रमांना आता पुढच्या 7 दिवसांसाठी तर किमान बंदी आहे. त्यामुळे इथेही आपल्याला थोडी स्वयंशिस्त पाळावी लागेल. प्रशासनाला आपल्याला सहकार्य करावं लागेल, जेणेकरून आपण सगळे या एकदा ठप्प झालेल्या अर्थचक्रातून गेलेलो
आणि पुन्हा अर्थचक्र ठप्प होऊ नये असं तुमचं माझं प्रत्येकाचं मत आहे. तर त्यासाठी ही स्वयंशिस्त लावावी लागेल. पुढची गोष्ट वॅक्सिनेशनची, तर मला तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे की प्रत्येकानं 45च्या पुढच्या प्रत्येकानं वॅक्सिन घ्यावं. पण वॅक्सिन घेतलं म्हणजे कोविड होणार नाही या भ्रमात राहू नये. फक्त वॅक्सिन घेतलं तर होणाऱ्या कोविड, जर कोविड झाला दुर्दैवानं, तर त्याची तीव्रता नक्कीच कमी असेल. त्यामुळे वॅक्सिन हे प्रत्येकानं घेतलंच पाहिजे. पण वॅक्सिन घेतलं म्हणून बेफिकीर राहू नये. तरीही मास्कचा वापर असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, या गोष्टी करत राहाव्यात. या सगळ्या गोष्टी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायच्यात. कारण मागच्या वर्षीचा जर ट्रेंड एकूण पाहिला तर आधी पुणे शहराची परिस्थिती बिकट झाली, मग पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती बिकट झाली आणि मग ग्रामीण भागातली परिस्थिती आणखी बिकट होती. आत्ता पुणे शहरातली परिस्थिती आहे की आत्ता बेड्स अवेलेबल नाही. त्यामुळे ही सिच्युएशन विचार करा. आपण शासनाच्या दृष्टीने असेल, प्रशासनाच्या दृष्टीने असेल, जवळपास मॅक्सिमम जी काही बेड कपॅसिटी वाढवता येऊ शकते तिथपर्यंत आपण बऱ्यापैकी पोहोचलो आहोत. आणखी कपॅसिटी जर वाढवायची असेल तर त्याला वेळ लागणार. म्हणजे जम्बो कोविड सेंटर्स असतील, पुण्यातली असतील, विप्रोसारखं सेंटर असेल, या सगळ्या कपॅसिटीज आता फुल होत आहेत. त्यामुळे आपल्याला थोडी ही पूर्णपणे स्वयंशिस्त पाळणं याशिवाय गत्यंतर नाही आहे. जर लोकांनी मनापासून ही गोष्ट ठरवली तर हे होऊ शकतं, याच्यावर माझा अजूनही ठाम विश्वास आहे. त्यामुळे या दृष्टीनं तुमच्या माध्यमातून हा सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचावा. काय परिस्थिती आहे, समोर काय वाढून ठेवलं याची सुद्धा कल्पना आपल्याला यावी. या दृष्टीने सगळ्या आपण सातत्यानं मागणी करतो. मी हाऊसमध्ये तुम्ही ऐकलं असेल, मी मागणी केली होती की 18 वर्षावरील सगळ्यांना सरसकट लस देण्यात येईल. आता पुन्हा आमची हेल्थ कमिटीची मीटिंग आहे, त्यामध्ये सुद्धा काही मागण्या मला आग्रहाने या दृष्टीनं करायच्या. माननीय आरोग्यमंत्र्यांना सुद्धा मी या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे की 18 वर्ष, विशेषतः महाराष्ट्रासारखं राज्य जिथे प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसतो, इथे 18 वर्षापूर्वी सर्वांना सरसकट लस देण्यात यावी अशी मागणी आपण करतो. ओझर कोविड ओझर सेंटर जे चालू होतं ते सध्या परिस्थितीने पुन्हा हँडओव्हर होत नाही असं काही कानावरती येतं आहे. रुग्णसंख्या जवळपास 724 आता ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि आपण 7000चा आकडा जवळपास पार केला आहे. तर आता या प्रशासकीय मिटिंगमध्ये तसं काही झालेलं आहे का निर्णय? नाही, ओझरचं कोविड सेंटर हे हँडओव्हर झालेलं आहे आणि त्याचे लवकरात लवकर ते येत्या 1-2 दिवसात कोविड केअर सेंटर सुद्धा होईल. कारण आता लेण्याद्रीमध्ये 334 एकूण CCCमध्ये एकूण रुग्ण आहेत आणि ओझरचंही फुल कॅपॅसिटीमध्ये आपण ते सुरू करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तालुक्यातल्या एकूण CCC बेड्सची जी संख्या आहे, म्हणजे कोविड केअर सेंटरच्या बेडची संख्या आहे, जी साधारणतः 620 बेड असते एकूण संख्या. आत्ता जवळपास 256 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये. तर होम आयसोलेशन कमीत कमी करून जास्तीत जास्त CCCला कन्व्हर्ट करून, जेणेकरून कुटुंबामध्ये स्प्रेड होणार नाही, या दृष्टीने सुद्धा आपल्याला काही पावलं उचलावं. सर, ओझर कोविड केअर सेंटर ह्यापूर्वी ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीची तिथे वानवा होती. असे असतानाही तिथले जे मटेरियल आहे, जे म्हणजे बाबा PP किट वगैरे असतील किंवा ग्लोव्ज असतील, हे त्या नदीपात्रात टाकलं असं तिथले स्थानिक लोक सांगत होते. मग ते नेणार होते, उचलून घेऊन जाणार होता असं शब्द दिला होता तालुक्यात. तसं झालं नाही असं तिथल्या स्थानिक लोकांचा आरोप. ह्यावेळेला पण ती परिस्थिती या संदर्भातलं बेसिकली बायोडिग्रेडेबल वेस्ट किंवा बायो वेस्ट जे म्हणतो, बायो वेस्ट डिस्पोजल जे आहे त्याची व्यवस्थित काळजी घेतली जावी अशा सूचना प्रशासनाला केल्या. चाळपाडीचा टोल नाका 1 एप्रिलला सुरू होणार होता. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी, शिवसेनेच्या माजी आमदारांनी तो रोखला. सगळे विषय काय झाले? कसं आहे, चाळकवाडी टोल नाक्यामुळे खरं तर या आधी ज्या काही गोष्टी घडल्या यामध्ये कोणताही राजकीय भाग नाही. पण माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितली की टोल ही आता अनिवार्य गोष्ट आहे. हे होत असताना माननीय आमदार अतुल बेनके आणि मी या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्यांना स्पष्ट कल्पना दिली होती की नारायणगाव बायपासचं काम पूर्ण झाल्याखेरीज चाळकवाडी टोल नाका हा सुरू करू. या मधल्या काळामध्ये गेल्या वर्षभरात जी काही कोविडची परिस्थिती होती त्यामुळे एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेला जी ही गोष्ट बसली, त्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून एक रिव्ह्यू मिटिंग घेण्यात आली. या रिव्ह्यू मिटिंगमध्ये एकूण एखाद्या रस्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला निधी, देण्यात आलेला निधी
आणि त्यातून होत असणारं उत्पन्न याचा एक लेखाजोखा मांडण्याचा त्यामध्ये प्रयत्न झाला. जर तुम्ही बघत असाल तर गेल्या 1.5 वर्षामध्ये नारायणगाव बायपास असेल, खेडपार बायपास असेल, राजगुरुनगर बायपास असेल, कळंब बायपास असेल, मनसर बायपास असेल, आळेफाटा बायपास असेल, या सगळ्यासाठी मिळून एकूण निधी जर तुम्ही आज विचार केला किंवा मोशी चांदोलीचा आता तो अजून निधी वर्ग झाला असं मी धाडसाचं विधान करणार, पण या एकूण निधीचा जर विचार केला तर त्यांचं नॅशनल हायवेचं असं म्हणणं पडलं की हा टोल नाका सुरू करण्यात आला. यानंतर आमदार साहेबांनी मी तातडीनं प्रोजेक्ट डिरेक्टरांशी बोललो, नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या चेअरमॅनशी बोललो आणि त्यांना ही विनंती केलेली आहे की नारायणगाव बायपास सुरू झाल्याशिवाय, त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय हा जाळपाडी टोल नाका सुरू करण्यात येऊ नये अशी त्यांना विनंती केलेली आहे. त्याच्यावर त्यांचा पॉलिसी डिसिजन अजून व्हायचा आहे, पण इथे जनतेच्या भावनेसोबत आम्ही सगळेजण एक वाक्यतेने आहोत. नारायणगाव बायपास कधीपर्यंत सुरू होईल? नारायणगाव बायपास आता लवकरात लवकर आपण सातत्यानं त्यांचा पाठपुरावा करतो. त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत की मध्यंतरी काही ग्रामस्थांनी कोर्टामध्ये एक केस दाखल केली होती एका अंडरपाससाठी. त्यांच्या समाधानासाठी त्यांना जो अंडरपास त्यांना हवा होता तेवढा खोलीचा खड्डा करून दाखवला, त्यामध्ये पाणी भरत होतं, तरी त्यांचं समाधान त्या खड्डा पाहून झालेलं नाही असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे याच्यावर आता त्यांनी कोर्टाची केस केलेली आहे, त्याच्यावर नॅशनल हायवे ऑथॉरिटी त्याच्यावरचं उत्तर देईल आणि हे काही गोष्टी ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टीमुळे थोडासा विलंब होतोय, पण तो लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना दिली आहे. सर, टोलचाच विषय निघाला म्हणून विचारतो की टोल घेतला जातो, पण गाडी घेताना रोड टॅक्स पण घेतला जातो प्रत्येक गाडी घेताना, 4 चाकी असो 2 चाकी असो, मग डबल पिळवणूक होत नाही असं वाटतं? सर, आता यामध्ये या अनेक गोष्टी आहेत की नेमका टोल हा रस्त्याच्या निर्मितीसाठी घेतला जातो, रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी घेतला जातो आणि या इतर अनेक गोष्टीसाठी घेतला जातो. तर हा अनेक वर्ष वादाचा मुद्दा आहे. सर, हा अनेक वर्ष वादाचा मुद्दा आहे आणि यासाठी माननीय मंत्री महोदयांनी वारंवार नितीनजी गडकरी खूप सक्षमपणे काम करतात. जरी ते भाजपचे असले तरी सुद्धा ही गोष्ट मान्यच केली पाहिजे आणि त्यांनी वारंवार संसदेमध्ये ही गोष्ट सांगितलेली की ही वस्तुस्थिती आहे की जर आपल्याला चांगले रस्ते हवे असतील तर आपल्याला टोल द्यावे लागतील. आता ही या सरकारची पॉलिसी आहे. आपल्या हातात हीच गोष्ट आहे की त्या माध्यमातून जास्तीत जास्त जे रस्त्यांची कामं आहेत ते आपल्याकडून करून घ्यावी. म्हणजे तुम्ही जर या सगळ्या प्रपोजल्सचा विचार करत असाल तर जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त कामं आपण 2 वर्षात ही या पुणे नाशिक हायवेच्या संदर्भातली असेल. आता पुणे नगर हायवेचा जो 6000 कोटींच्या फ्लायओव्हरची घोषणा केली, या गोष्टी असतील, हे इतके मोठे प्रोजेक्ट्स आपण आणण्याचा प्रयत्न करतो. टोलची टोलवा टोलवी म्हणावी लागेल, कारण सगळ्यात पहिलं पत्र आपण दिलं होतं ते सोशल मीडियावरती आलेलं होतं. त्यानंतर ज्या दिवशी टोल सुरू होणार त्या रात्री पुन्हा आमदार महोदय आणि कार्यकर्ते तिथे स्थानिक ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा विरोधक जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करतायत. नक्की नागरिकांनी काय बोध घ्यायचा आहे? सगळेजण एका पेजवर फक्त यामध्ये कुठेही विरोध होऊ नये. अनेक काही मागच्या प्रकरणांमुळे बरीच बदनामी झालेली आहे. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड मी काही गोष्टी तुमच्याशी नंतर शेअर करेन, पण त्या ऑन रेकॉर्ड आल्या तर कारण कुणाविषयी काही टीका टिप्पणी नको म्हणून मी बोलत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की चांगली गोष्ट आहे ती व्हायला पाहिजे. वाहतूक कोणती कुणालाच नको आहे, ते सुरळीत करण्यासाठी आणि स्थानिकांचं जे म्हणणं आहे, जे आपलं सगळ्यांचंच म्हणणं आहे की नारायणगाव बायपास सुरू करा, मग चाळपाडी टोलचा विचार करा. ती गोष्ट आपण करतो. बायपासबरोबर अष्टविनायक महामार्गाचं काम चालू आहे आणि अष्टविनायक महामार्गाच्या अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाची 2 कारणं लक्षात येत आहेत की अष्टविनायक महामार्गाला जे छोटे रस्ते जोडले जात आहेत तिथे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गाड्या एकदम वेगाने येत आहेत आणि ज्या ठिकाणी टर्न आहेत, फॉर एक्झाम्पल लेंडद्री गोळेगाव फाटा तो एक आहे, त्याच्यानंतर अजून आपला ओझरच्या इथं नेटवर्कच्या पुढे आपलं दोलवडच्या पुढे आलं तर तिथे टर्न आहे की ते रिफ्लेक्टर अजूनही लावले गेलेले नाही आहेत आणि त्यामुळे अनेक वेळा अपघात घडत आहेत. तर या संदर्भात अनेक वेळा त्यांना सांगून देखील ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. नाही, खरं तर तुम्ही एका फार महत्त्वाच्या मुद्दा, मला वाटतं वाणीसाहेब गेल्या वेळी तुम्ही या प्रश्नावर लक्ष माझं वेधलं होतं आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की अधिवेशन संपलं की लगेच या संदर्भात आपणच म्हणाल आहोत की कळलं की या अधिवेशन संपलं की लगेच आपण याच्यावर बैठक घेणार आहोत. पण दुर्दैवानं आपण एका कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला बैठक घ्यावी लागते. पण याचा मी नक्कीच पाठपुरावा करेन. आमदार साहेबांशी सुद्धा या संदर्भात माझी प्राथमिक चर्चा झालेली आहे की या संदर्भातला पाठपुरावा त्यांनी करून हे अपघात कसे कमी करता येतील. रोड सेफ्टीच्या दृष्टीने यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की यामध्ये रोड सेफ्टी कमिटी असते, ही बेसिकली नॅशनल हायवेसाठी असते, पण त्याच्या पूर्वीमध्ये या इतर काही गोष्टी विशेषतः अष्टविनायक हायवे जिथे क्रॉस करेल त्याचा विचार. आमची एक याच्यामध्ये डिमांड अशी असणार आहे की
हे जे ऑफिस आहे हे ऑफिस पुण्याच्या भागामध्ये आहे आणि तिथले अधिकारी इथे उपलब्ध होत नाही जर त्यांच्याकडनं काही माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी कोणीतरी पदाधिकारी इथे जुन्नरच्या PWD ऑफिसशी कन्सल्ट असला पाहिजे की आम्ही ज्यावेळेस माहिती विचारतो असते काहीतरी माहिती मिळाली पाहिजे. जे मागणं आहे त्या दृष्टीनं आपण डेफिनेटली असा प्रयत्न करू. अधिकारी शिफ्ट करणं मला माहीत नाही, पण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा सोर्स मी नक्की क्रिएट करेन. सर अष्टविनायकाचा एक रस्ता आपल्या समोरून जातो, आपल्या कार्यालयासमोरून कुठे जाऊन तो रस्ता थांबलेला आहे, ते काम होणार का नाही होणार? कसं आहे त्यामध्ये स्थानिकांचा विरोध आहे. यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्यांना कोणीतरी आधी सांगितलेलं आहे की तुम्हाला कॉम्पन्सेशन दिलं जाईल. काही लोकांनी अपुऱ्या माहिती अभावी सांगितलेलं आहे की याचा नॅशनल हायवे होणार आहे. तेव्हा त्यांना हे जे कोणी सांगितले त्यांना जर तुम्ही हे प्रश्न विचारले तर जास्त महत्त्वाचं ठरेल. मला असं स्वाभाविक असं हे म्हणणं आहे की यामध्ये महत्त्वाचं काय असतं की इथे कॉम्पन्सेशन दिलं गेलेलं आहे. संपूर्ण अष्टविनायक प्रोजेक्ट हा मागच्या जे फडणवीसजींचं जे सरकार होतं त्या काळात जो घेतलेला निर्णय आहे टुरिझमसाठी खरंच चांगला प्रोजेक्ट आहे. रस्ते होत आहेत, पण ग्रामस्थांची मागणी आहे, अनेक स्थानिकांचीही मागणी आहे की आम्हाला कॉम्पन्सेशन त्यामध्ये हवं आहे. यातून कुठेतरी चर्चेने तोडगा काढणं गरजेचं आहे. बरं, हा हायब्रिड एनर्जी मोडवर हा संपूर्ण प्रोजेक्ट राबवला जातो. त्यातही आपण 2-3 या संदर्भात बैठका घेतल्या, त्यातून तोडगा काढण्याचा मार्ग केला. त्यातून समाधानकारक तोडगा अजून निघालेला नाही. तरी तुम्ही बघत असाल जेवढं काम अडलं होतं त्यापेक्षा आपण तोडगा काढून बरंचसं काम त्यातलं मार्गी लावलेलं आहे. काही बॉटलनेक्स त्यात अजून शिल्लक आहेत, त्यातून तोडगा काढायचा प्रयत्न करू. असंच एक काम याच्या मार्केट यार्डच्या याच्यासमोर थांबलेलं आहे, ते पण संत गतीने चालले. आता काही दिवसामध्ये अधिकाऱ्यांबरोबरची करून आढावा बैठक घेतली. याच्यामध्ये कुठल्या महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या? यातल्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे स्प्रेड कमी करणं, प्रसार याचा रोखणं, आणि दुसरं म्हणजे डेथ रेट कमी करणं. या 2 गोष्टी. तर डेथ रेट कमी करण्याच्या दृष्टीनं याची एक अप टू डेट माहिती असणं, किती ऑक्सिजन बेड आहेत, किती ICU बेड आहेत, किती व्हेंटिलेटर बेड आहेत, त्यातले शासकीय व्यवस्थेत किती आहेत, त्यातले खाजगी व्यवस्थेत किती आहेत, खाजगी व्यवस्थेची जी बिल आकारणी आहे याचं ऑडिट सुरुवातीपासून आपल्याला रेग्युलरली करावं लागेल. डेथ रेट कमी होण्याच्या दृष्टीनं होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या पेशंटनी D-डायमरसारखी टेस्ट करून घेणं किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी स्कॅनिंग करून घेणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोमॉर्बिड पेशंट्स असतील किंवा ज्यांच्यामध्ये HRCT झाला असेल, त्याचा स्कोअर हाय असेल किंवा CT व्हॅल्यू प्रायव्हेटमधून जर टेस्ट केली असेल तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन सिव्हिअर टेस्ट असेल तर अशा पेशंट्सचं प्राधान्यानं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत डेथ रेट कमी करण्यासाठी. त्याचबरोबर जिथे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत असं दाखवलं जातं या सगळ्या DCHCमध्ये किंवा DHCमध्ये पूर्ण वेळ फिजिशियन्स अवेलेबल आहेत का, MD फिजिशियन यामध्ये पूर्ण वेळ उपलब्ध आहेत का. ते जर उपलब्ध नसतील तर IMAच्या माध्यमातून आता जिल्हा परिषदेने नवीन डॉक्टरची भरती सांगितली, त्यामध्ये काही पार्ट टाईम डॉक्टर्सना सुद्धा परवानगी देण्यात येणार आहे. तर या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त मजबूत कसं करते हे डेथ रेट कमी करण्यासाठी, स्प्रेड कमी करण्याच्या दृष्टीनं जे मी आपल्याला सुरुवातीला सगळ्यांना आवाहन केलं की सार्वजनिक सोहळे असतील, लग्न सोहळे असतील, अंत्यविधीसारखे दुःखद प्रसंग असतील, दशक्रिया विधी असतील, इथली गर्दी आटोक्यात ठेवणं, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या नियमांचं काटेकोरपणानं पालन होणं, सुपर स्प्रेडर जे असतील, सुपर स्प्रेडर जिथे अनेक लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक येतात यांची RT-PCR टेस्ट करून जिथे RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असेल अशा लोकांनाच हा व्यवसाय करण्याची परवानगी त्यावेळी मिळेल. आस्थापनांमध्ये साधारणतः दर आठवड्याला RT-PCR टेस्ट होणं, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. याने स्प्रेड कमी होईल आणि होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची सुद्धा प्राधान्यानं RT-PCR करून घेणं हे गरजेचं आहे. 12 तारखे नारायणगावची बैठक झाली ग्रामसभा. त्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनीच आरोप केला होता इथले स्थानिक डॉक्टर रात्रीची उठत नाही किंवा रुग्ण सेवा देत नाही. आता आपण हे डॉक्टर आहात, तर अशा वेळेला डॉक्टरांबाबत काय नाही, कारण ह्या डॉक्टरांनी मागच्या वेळेला पण जे कोविडचं जेवढं वाढलं होतं त्यांच्या ड्युट्या लावल्या होत्या ते जात नव्हते. त्यासाठीच मी आता IMAच्या प्रेसिडेंट डॉक्टर राऊत जे आहेत त्यांना बोलावून त्यांना ही विनंती केली की या संदर्भामध्ये तुम्हाला लेटर्स लागतील, यामध्ये काही कम्युनिकेशन गेल्या वेळी राहून गेलं होतं ते आपण सेटल करण्याचा एक प्रयत्न करतो आहोत. आणि ते जर त्या पार्ट टाईम ड्युटीवर जर असतील, आधीचं जे होतं ते व्हॉलंटरी रोटेशन होतं, तर हे जर पार्ट टाईम त्या प्रोसेसमध्ये आले, त्यांना तशी अपॉइंटमेंट लेटर्स मिळाली तर डेफिनेटली त्यांना सुद्धा एक कव्हर मिळतं. आत्ता तुम्ही जे म्हणाला ही गोष्ट खूप रास्त आहे, पण आत्ता अनेक केसेस अशा आहेत संपूर्ण देशामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 1,500-2 हजार डॉक्टर्स आहेत जे कोविड वॉरियर असताना एक्सपायर झालेले आहेत. त्यांना कोणतंही प्रोटेक्शन नाही, त्यांचा हक्क कुटुंब बरोबर
आमचे खेडचे एक डॉक्टर आहेत, त्यांची केस मी आता कितीतरी दिवस मागे लागून ती गोष्ट मार्ग लावून देतो आहे. पण याही गोष्टींचा पण मानवतेच्या दृष्टीने विचार आहे. त्यामुळे पुन्हा तीच गोष्ट आहे की इट शुड बी कोऑर्डिनेशन सिक्युअर. आत्ता पण जे म्हणतात की 12 तारखेला हा जर रेशो असा राहिला तर 376 आपल्याला व्हेंटिलेटर कमी पडतील. अशी जर परिस्थिती वेगाने वाढत राहिली तर लॉकडाऊन हा आपल्या भागातला पर्याय असेल, कसं असेल काय नक्की? कसं आहे, दुर्दैवानं जर असं राहिलं तर त्याशिवाय गत्यंतर राहील असं वाटत नाही. कारण एका पॉईंटनंतर तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो, प्रशासन म्हणून, मुख्यमंत्री म्हणून नक्कीच हा निर्णय घ्यावा लागतो की बेड मिळत नाहीत आणि बेड मिळत नाहीत त्या अभावी रुग्ण जाणं. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी इटलीच्या रस्त्यांवरची जर परिस्थिती पाहिली असेल तर तो अंगावर शहारा येणारा प्रसंग होता. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर बेडची संख्या कमी पडते तेव्हा ही भीषण परिस्थिती आहे. काल जर तुम्ही जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरचे व्हिज्युअल्स पाहिले असतील तर अनेक ठिकाणी उघड्यावर रुग्णांना ठेवलं असे काही व्हिज्युअल्स, काही वृत्तवाहिन्यांवर अशा काही बातम्या येत होत्या, मी जे पाहण्यात आलं माझ्या. तेव्हा अशावेळी हा अप्रिय निर्णय कदाचित घ्यावा लागू शकतो. सातत्यानं मुख्यमंत्री जे म्हणतात की हे टाळणं आपल्या हातात आहे, हे टाळणं आपल्या हातात आहे, ते तेच आहे की ही ग्रोथ जितकी आपण थांबवू तितकं आपण ही गोष्ट पुढे